जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे जी काही निवड यादीचं काम सध्या प्रगतीपथावर संगणकीय प्रणालीद्वारे सध्या होत आहे, असं ह्या ठिकाणी बघा जी काही न्यूज बुलेटिन होती मागची, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं स्टेटमेंट आलेलं आहे। मग त्याच्यात बघा महत्त्वाचं जे काही टेट परीक्षा उमेदवारांनी या ठिकाणी दिली होती, तर त्याच्यामध्ये जे काही समान गुण खूप उमेदवारांना आपल्याला पाहावयास मिळत आहे। अगदी 1 मार्कावरती आपल्याला 1-2 उमेदवारापासून तर 500-1000 उमेदवारापर्यंत आपल्याला सध्या 1 मार्कावरती एवढे जे काही समान गुण असणारे उमेदवार सध्या लिस्टमध्ये पाहायला मिळत आहे। तर ज्या स्टेटमेंट जी आली होती मागच्या जे काही बुलेटिन होती, तर त्याच्यामध्ये जे समान गुण संदर्भात महत्त्वाचं त्याच्यामध्ये देण्यात आलं होतं की जे काही क्लिष्ट पद्धत आहे, समान गुणची काही रँकिंग लावताना जे काही क्रमबद्ध त्यांची मेरिट जी क्रमांक लावताना महत्त्वाचे जे शासनाचे जे तरतुदी आहे, शासनाच्या GR मध्ये ज्या तरतुदी उल्लेख केला आहे, तर त्यानुसार समान गुणाची सध्या जी रँकिंग आहे ती करण्यात आलेली आहे आणि ते संपूर्ण काम पवित्र प्रणालीचं त्या ठिकाणी बघा स्टेटमेंटनुसार जे पूर्ण करण्यात आलं आहे। तर नेमकं जो GR आहे त्याच्यामध्ये जे समान गुण ज्या उमेदवारांना सध्या मिळालेले आहे किंवा ज्यांना आहे, तर त्यांना निवडीचे जे काही निकष आहे ते नेमके कोणकोणते आहे ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर बघूया ते महत्त्वाची अपडेट पुढे। मित्रांनो, जी काही पुढची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे निवड यादी संदर्भात। तर ह्याच्यामध्ये बघा आपल्या सर्वांना ह्या ठिकाणी आतुरतेने वाट आहे की निवड यादी नेमकी कशा पद्धतीने आणि कधी होणार। सध्या निवड यादी संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या अपडेट येत आहे, तर त्या अपडेटमध्ये ह्या ठिकाणी जे काही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील या पत्राबद्दल उल्लेख केला होता की लास्ट जी बुलेटिन आहे 18/2/2024ची, तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं ह्या ठिकाणी बघा 1 नंबरवरती महत्त्वाचा जो काही पॉईंट देण्यात आला होता, तर ह्याच्यामध्ये जे काही शिक्षक भरती संदर्भात ज्या उमेदवाराकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतले आहे, तर ते घेतल्यानंतर ह्या ठिकाणी बघा यंत्रणेकडून काम जे आहे सध्या प्रगतीपथावर सुरू आहे। अनेक उमेदवारांना महत्त्वाचं या ठिकाणी बघा समान गुण असल्यामुळे जे काही समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरवण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांना योग्य क्रम तपासणीची कार्यवाही सध्या पूर्ण करण्यात आलेली आहे, असं ह्या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे। तर ह्याच्यात ज्या काही प्राधान्यक्रम ठरवण्याचा ज्या महत्त्वाच्या तरतुदी विचारात घेऊन योग्य क्रम तपासण्याची जी कार्यवाही सध्या ती पूर्ण केलेली आहे। तर ह्याच्यात जो काही प्राधान्यक्रम ठरवताना नेमके कोणते निकष या ठिकाणी घेतलेले आहे, कारण बरेच उमेदवारांना जे काही समान गुण आहे, तर ते समान गुण आपल्याला जी टेट लिस्ट आहे, अंतिम टेस्ट जी काही लिस्ट आहे ती रँकिंगची लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कारण ह्या ठिकाणी जे काही समान गुण म्हणजे 1 मार्कावर देखील या ठिकाणी आपल्याला 50 पासून 5-20 पासून तर ह्या ठिकाणी 100-1000 पर्यंत आपल्याला महत्त्वाचे जे काही समान गुण असणारे उमेदवार फक्त 1 मार्काच्या फरकमध्ये आपल्याला दिसून येत आहे। तर त्यांची या ठिकाणी जे काही रँकिंग लावताना महत्त्वाचं संगणकीय प्रणालीद्वारे सध्या कामकाज जे होतं ते सध्या पूर्ण झालेलं आहे। तर अशा संदर्भात ही महत्त्वाची एक बुलेटिन होती। तर नेमकं बघा जे महत्त्वाचं अशा पद्धतीने उमेदवारांना बघा ह्या ठिकाणी एक लिस्ट आहे, तर ह्याच्यात बघा समान गुण उमेदवारांना जे मिळालेले आहे, तर ही एक लिस्ट बनवण्यात आली होती। तर ह्याच्यात बघा जे काही समान गुण असणारे जे उमेदवार आहे, आता ह्याच्यामध्ये कोणता उमेदवार ह्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर घ्यायचा, कारण समान गुण तर ह्या ठिकाणी सर्वांनाच आहे। तर 1 नंबरवरती कोणता, 2 नंबरवरती कोणता, 3 नंबरवरती कोणता, तर अशा पद्धतीने हे ठरवत असताना महत्त्वाचे जे काही शासनाच्या तरतुदी आहे, तर त्या तरतुदी ह्या ठिकाणी विचारात घेऊन ह्यांना पुन्हा रिमॉडिफाय करून जे काही रँकिंग केलेली असेल तर ती सध्या पूर्ण झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने समान गुण हे उमेदवाराला आपल्याला पाहावयास मिळतं आहे। तर तुमची जी काही रँकिंग असेल तर त्या रँकिंगनुसार महत्त्वाचं जे काही स्टेटमेंट आहे, तर ह्या ठिकाणी ज्या तरतुदी आहे ते देखील तुम्हाला पुढे सांगतो। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाचं हे एक तरतूद देण्यात आली आहे। तर ह्याच्यात बघा एक स्टेटमेंट आहे, तर ह्या स्टेटमेंटमध्ये काय सांगण्यात आलं आहे का ज्या ठिकाणी बघा अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत म्हणजे टेट परीक्षेत समान गुण असलेल्या उमेदवाराबाबत सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक बघा 2 डिसेंबर 2017च्या जो काही रोजीचा शासन पूरक पत्रानुसार या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्याचा समावेश करण्यात आला असून ज्या पत्रामध्ये बघा पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे। तर ह्याच्यात बघा जे काही महत्त्वाचं टेट परीक्षेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचा जो GR ह्या ठिकाणी म्हणण्यात आला आहे, शासनाचं पूरक पत्र आहे 2 डिसेंबर 2017च्या जो काही महत्त्वाचं आहे, तर त्याला आधार घेऊन महत्त्वाचं ते जे रँकिंग आहे ती सध्या समान गुणाची ह्या ठिकाणी करण्यात आली आहे। तर ह्याच्यात बघा महत्त्वाचे निकष जे 2 डिसेंबर 2017चा जो शासनपूरक जे पत्र आहे, तर ते देखील तुम्हाला दाखवतं। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, तर हे ते पत्र आहे जे 2 डिसेंबर 2017चं हे तो महत्त्वाचा या ठिकाणी बघा शासन जो काही GR आहे सामान्य प्रशासन विभागाचा, तर ह्याच्यात ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी ह्याच्यात दिल्या आहे, तर त्या तरतुदीला अनुसरून सध्या जे समान गुण असणारे उमेदवारांचं सध्या जे प्राधान्यक्रम किंवा त्यांची जी काही रँकिंग आहे ती ह्या ठिकाणी लावण्यात आली आहे। तर ह्याच्यात बघा जे महत्त्वाचे निकष देण्यात आले आहे, तर ह्याच्यात बघा
महत्त्वाचं ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे। तर ह्याच्यात महत्त्वाचे जे काही मुद्दे देण्यात आले हे एकूण 4 मुद्दे ह्याच्यात देण्यात आले आहेत। तर त्या 4 मुद्द्याच्या आधारावर या ठिकाणी प्राधान्यक्रम समान गुणावाल्यांचा या ठिकाणी ठरवण्यात येतो। तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिल्या क्रमांकावर का ज्यांचं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास या ठिकाणी प्रथम प्राधान्य राहील। तर महत्त्वाचा मुद्दा इथं देण्यात आला आहे, ज्या उमेदवारांचे समान गुण असेल म्हणजे ज्यांना या ठिकाणी बघा एका उमेदवाराला 100 गुण असेल, दुसऱ्याला देखील 100 गुण असेल, तर ह्यांच्यामध्ये महत्त्वाचा जो काही पहिला निकष असणार आहे तो आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्य असेल तर त्याला या ठिकाणी प्रथम जो प्राधान्य त्याला देण्यात येईल। तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचा पहिला नियम आहे। त्यानंतर बघा दुसरा जे काही स्टेटमेंट किंवा नियम देण्यात आला आहे तर तो आहे समान गुण प्राप्त उमेदवारामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांकानुसार एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे, असं या ठिकाणी दुसरा स्टेटमेंट देण्यात आलं आहे। ह्याच्यामध्ये बघा जर समान गुण असलेल्या उमेदवारांपैकी जर दोघे किंवा सर्व उमेदवार ह्या ठिकाणी बघा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य जर असेल तर ते त्यांना या ठिकाणी बघा दुसऱ्या नंबरचा जो काही स्टेटमेंट आहे तर त्याच्या या ठिकाणी विचार करण्यात येईल। मग त्याच्यामध्ये जो काही एकापेक्षा अधिक उमेदवार या ठिकाणी जर समान गुण प्राप्त करीत असतील तर त्याच्यामध्ये जो वयाने ज्येष्ठ असेल अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येईल। म्हणजे दोघे उमेदवार या ठिकाणी ए उमेदवार आहे, बी उमेदवार आहे, तर ह्याच्यामध्ये दोघी उमेदवार हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे दोघीही पाल्य आहे। तर ह्याच्यामध्ये दोघी असल्यामुळे हे दोघे समांतर ह्या ठिकाणी होऊन जातात। तर ह्याच्यामध्ये जो 2 नंबरचा जो नियम आहे तर तो विचारात घेतला जाईल। मग ह्याच्या ए व्यक्तीमध्ये आणि बी व्यक्तीमध्ये जो वयाने ज्येष्ठ असेल म्हणजे ज्याचं वय जास्त असेल जन्मतारखेनुसार तर त्याला प्राधान्य या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे तो 1 नंबरवरती सध्या जाणार आहे। वयाने जो मोठा असेल तर तो अशा पद्धतीने या ठिकाणी 2 नंबरचा नियम सध्या लागू करण्यात आला आहे। त्यानंतर बघा वरील अनुक्रमांक 1 आणि 2 दोन्ही अटीमध्ये देखील ह्या ठिकाणी बघा समान जर असेल तर अशा उमेदवारांच्या बाबतीत बघा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता म्हणजे बघा पदव्युत्तर पदवीधर त्यानंतर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावा। तर ह्याच्यामध्ये बघा जे काही अनुक्रमांक 1 आणि 2 मधील म्हणजे जो काही आत्महत्या शेतकरीग्रस्ताचा पालक ह्या ठिकाणी दोघेही उमेदवार आहे। त्यानंतर बघा दोघा उमेदवारांचं वय देखील ह्या ठिकाणी सेम आहे। तर अशा कंडिशनमध्ये ह्याच्यामध्ये जे काही एज्युकेशन संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही देण्यात आलं आहे तर त्याच्यामध्ये जी हायेस्ट म्हणजे उच्चतम जी शैक्षणिक अर्हता असेल तर ती अर्हता कधीपर्यंत पाहिजे की अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत या ठिकाणी उच्चतर शैक्षणिक अर्हता या ठिकाणी विचारात घेतली जाणार आहे। मग त्याच्यामध्ये आपली PG असेल, त्यानंतर ग्रॅज्युएशन असेल, त्यानंतर बघा या ठिकाणी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी वरील जे 1 आणि 2 नंबरच्या जर अटी सेम असेल परत त्यांच्यामध्ये लागू तर 3 नंबरचा जो काही मुद्दा आहे मग त्याच्यात अर्हता जी असेल तर ज्याचं शैक्षणिक उच्च स्तर म्हणजे शिक्षण झालं आहे तर त्या उमेदवाराला ह्या ठिकाणी बघा प्राधान्यक्रम सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी 3 नंबरचा मुद्दा सध्या लागू करण्यात आला आहे। त्यानंतर बघा 4 नंबरचा जो काही मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये वरील जे काही तिघी प्रकार आहे म्हणजे वरील जे तिन्ही अटीमध्ये देखील समान जर ठरत असेल तर अशा बाबतीत बघा सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। म्हणजे तिघा जे वरचे जे काही नियम सांगण्यात आले आहे तर त्याच्यामध्ये हे जर समान असेल म्हणजे या ठिकाणी आत्महत्या शेतकऱ्याचा पाल्य देखील असेल, या ठिकाणी बघा त्यांना जे काही वयाने ते दोघे सेम असेल, त्यानंतर या ठिकाणी त्यांचं क्वालिफिकेशन देखील सेम असेल तर अशा तिघे कंडिशनमध्ये त्यांचं जे विचार होणार आहे प्राधान्यक्रम किंवा त्यांची निवडीचा तर त्याच्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलं आहे का अशा जे काही सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे। म्हणजे जो काही सेवा प्रवेशमध्ये ज्या पदासाठी आपली निवड होत आहे त्याची जी पात्रता असेल तर त्या पात्रतेमध्ये या ठिकाणी बघा शैक्षणिक जी अर्हता असेल त्याच्या उच्चतर गुण म्हणजे ज्याचे जास्त मार्क असेल त्या पात्रतेमध्ये तर त्याला या ठिकाणी निवड होणार। अशा प्रकारचे हे महत्त्वाचे जे काही 4 पॉईंट सध्या देण्यात आले आहे तर त्या 4 जे काही पॉईंटनुसार निकषानुसार ह्या महत्त्वाच्या GR नुसार सध्या जी काही रँकिंग आहे तर त्या रँकिंगचं काम सध्या त्या जे काही बुलेटिन सध्या आलेली आहे तर ह्या बुलेटिनमध्ये जी स्टेटमेंट या ठिकाणी फर्स्ट जे स्टेटमेंट देण्यात आलं आहे का प्राधान्यक्रम ठरवण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवाराचे योग्य क्रम तपासण्याची कार्यवाही सध्या पूर्णही झालेली आहे। तर तो जो महत्त्वाचा GR आहे तर त्या GR नुसार 2000 बघा जो महत्त्वाचा GR जो दाखवण्यात आला तुम्हाला तर ह्या GR नुसार ते महत्त्वाचं 2 डिसेंबर 2017च्या GR नुसार
जी संपूर्ण जी काही समान गुणची असलेल्या उमेदवारांची कार्यवाही सध्या पूर्ण झाली आहे। तर आशा करूया की जी काही निवड यादी असेल ती ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत लवकरात लवकर आपल्याला पाहावयास मिळो। सर्वांची एकच इच्छा आहे का जी काही यादी आहे ती आपल्याला आपलं नाव त्या यादीमध्ये पाहायला मिळो। तर अतिशय महत्त्वाचं आहे ठिकाणी बघा स्टेटमेंट आणि जे निवड निकष होते तर त्या आहेत GR नुसार। महत्त्वाचं जे काही सामान्य प्रशासनाचा 2 डिसेंबर 2017चा जो GR आहे तर त्या GRचं ह्या ठिकाणी शासन त्याच्यामध्ये महत्त्वाचे हे 4 जे निकष देण्यात आले तर त्याच्या आधारावर सध्या ते निकष हे लावण्यात आले आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या निकषामध्ये सध्या बसत असेल आणि तुमचे समान गुण ह्या ठिकाणी बघा असेल तर ह्याच्यामध्ये समान गुण आपल्याला 1-2 विद्यार्थी किंवा उमेदवार नाही तर ह्याच्यामध्ये 500पेक्षा जास्त देखील उमेदवारांना समान गुण हे आहे। तर त्याच्यामध्ये जी काही मेरिट किंवा त्यांची जी रँकिंग असणार आहे तर त्या ह्या 4 नियमाच्या आधारावर सध्या रँकिंग लागलेली असणार आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वाचा GR होता। हा GR आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील पोस्ट करतो। लिंक जी आहे टेलिग्रामची ती व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तसंच बघा टेलिग्रामचं या ठिकाणी जे काही नाव आहे ते देखील या ठिकाणी द गुरुजी नावाने आहे। अशा पद्धतीने तुम्ही सर्च करू शकतात तर देखील तुम्हाला टेलिग्रामवर आपलं चॅनल येऊन जाईल। तर हे संपूर्ण डिटेल्स टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करतो, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर अजून हा GR एकदा बघून घ्या। तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।